आजच्या या सेक्शनमध्ये आपण थेअरीबद्दल माहिती घेणार आहोत. तर डॅडॅश हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे असा प्रश्न आहे. कुठला डिव्हाइस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे? तर पॉइंटिंगचं काम आहे क्लिक करणं. पॉइंटिंग करता आपण हे माऊसचं पॉइंटर इथं पॉइंटिंगवर नेता, या पॉइंटला त्या पॉइंटला, पॉइंटिंगचं काम. तर माऊस हा पॉइंटिंग डिव्हाइस आहे, याचं उत्तर बरोबर आहे. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सिस्टम यांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर याला हार्डवेअर म्हणतात. कारण संगणकाचे जितके भाग आहेत ज्यांना बघू शकता, ज्यांना आपण स्पर्श करू शकता, त्याला हार्डवेअर म्हणतात. तर सगळे भाग कीबोर्ड, माऊस, मॉनिटर हे सगळे भाग काय आहेत? सगळे हार्डवेअरचे पार्ट आहेत. पुढचा प्रश्न आहे, नेटवर्कच्या नोड्सना जोडणाऱ्या तारांच्या या उपकरणाच्या प्रत्यक्ष आराखड्याला नेटवर्कचं काय म्हणतात? याला टोपोलॉजी हा म्हणतात. टोपोलॉजी याचं उत्तर बरोबर आहे. नेटवर्कला टोपोलॉजी म्हणतात. नेटवर्कच्या नोड्सना जोडणाऱ्या तारांच्या या उपकरणाच्या प्रत्यक्ष आराखड्याला काय म्हणतात? याला टोपोलॉजी म्हणतात. याचं उत्तर हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संगणक नेटवर्कमध्ये नेटवर्क इंटरफेस कार्डचा प्राथमिक उद्देश काय बा? जे नेटवर्क इंटरफेस कार्ड जे असते, जे लावता आपण, ते एक्सपेन्शन स्लॉटवर लावता. संगणकामध्ये एक्सपेन्शन स्लॉट असतात, त्याच्यावर आपण NIC कार्ड आपण लावता. ज्याद्वारे आपण ते कार्ड लावल्यानंतर आपण नेटवर्कशी कनेक्टेड होता आणि एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये डेटा शेअरिंग आपल्याला करता येतो. याचं उत्तर आहे की एक्सपेन्शन कार्ड्स म्हणून संगणकाच्या नेटवर्कला जोडणे हे मुख्य उद्देश आहे NOC कार्डचा. पुढचा प्रश्न, डॅडॅश लोक स्त्रोत यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना काय आहे? याला आहे कनेक्टिव्हिटी. याला आपण जोडणी म्हणता. डॅडॅश ही लोक व स्तोत्र म्हणजे संगणकाचे भाग यांना जोडण्यासाठी कॉम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना काय आहे? तर ते आहे कनेक्टिव्हिटी. याचं उत्तर कनेक्टिव्हिटी आहे. त्या पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पद्धतीने पाठवणे व स्वीकारणे यासाठी या जलद अशा कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो, तो म्हणजे ईमेल. याचं उत्तर आहे ईमेल. ईमेल असं माध्यम आहे की ज्याद्वारे आपण खूप काही माहिती, इन्फॉर्मेशन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवू शकता, ती शेअर करू शकता, जलद गतीने शेअर करू शकता. हे काम ईमेलद्वारे केलं जाते, ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक मेलिंग असं आपण म्हणता. फेवरेट लिस्टमध्ये हव्या असलेल्या फेवरेट्सचा समावेश करण्यासाठी आपण कुठली स्टेप वापरता? तर फेवरेटवर जाता आपण ॲड फेवरेटवर क्लिक करता. याचं उत्तर हे आहे. या स्टेप्स आपण वापरता, यूज करता. डॅडॅश ही काचेची एक बारीक तार असून तिच्यातून 100 Gbps पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात. अशी कुठली केबल असते ज्याच्यातून आपल्याला 100 Gbps इतका डेटा ट्रॅव्हल होतो? तर तो एका फायबर ऑप्टिकल केबलमुळे होतो. तर फायबर ऑप्टिकल आपल्या गावागावातनं जमिनीतून टाकलेली जी केबल असते, ती फायबर ऑप्टिकल पूर्ण जगभर पसरलेली आहे. आज इंटरनेटचं एवढं मोठं रूप आपल्याला पाहायला मिळते, हे फायबर ऑप्टिकलमुळंच झालं. आज लाखो लोक जे इंटरनेटची स्पीड बघताय आपण, हाय स्पीडनं पाठवता, एका ठिकाणी दुसऱ्या डेटा ट्रॅव्हल होतो, तो फायबर ऑप्टिकल केबलमुळे शक्य झालेलं आहे. तर 3G, 4G, 5G ह्या स्पीड ज्या वाढत चालल्या त्या फायबर ऑप्टिकल केबलमुळे झालेल्या आहेत. त्यानंतर डॅडॅश या नेटवर्कमध्ये सर्व संसाधने एका हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात, त्याद्वारेच कम्युनिकेट केणं शक्य होते. तर याचं उत्तर आहे रिंग स्टार नेटवर्क आहे. याचं उत्तर काय आहे? स्टार नेटवर्क. स्टार नेटवर्क ह्या नेटवर्कमध्ये सर्व संसाधने एका हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात. तर याचं उत्तर आहे स्टार नेटवर्क. असा हा प्रश्न आहे. 100% हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो. डॅडॅश नेटवर्कमध्ये सर्व संसाधने एका हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात. म्हणजे अनेक छोटे संगणक एका मुख्य संगणकाला जोडले असतात, त्याला हब म्हणतात. याद्वारे सगळं माहिती कम्युनिकेट केलं शक्य होते. तर हे स्टार नेटवर्कची या टॉपोलॉजीमध्ये याचा वापर केला जातो. खालील कोणता ई कॉमर्सचा प्रकार नाही असा प्रश्न आहे? तर B2C ज्याला बिझनेस टू कंझ्युमर म्हणतात हा प्रकार आहे. कंझ्युमर टू कंझ्युमर C2C म्हणजे ग्राहक ते ग्राहक हा पण प्रकार आहे. आणि B2B ज्याला बिझनेस टू बिझनेस हा पण प्रकार आहे ई कॉमर्सचा. परंतु R2C हा प्रकार नाही.
हा 100% प्रश्न एक्झामला येण्याची शक्यता आहे, ते लक्षात ठेवा. रॅम मध्ये साठवलेला डेटा हा फक्त कम्प्युटर चालू असेपर्यंतच उपलब्ध असतो. हा पण प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. रॅम ज्याला आपण रँडम ॲक्सेस मेमरी म्हणता, तर यामध्ये साठवलेला डेटा हा फक्त कम्प्युटर चालू असेपर्यंत राहते. लाईट गेलं की याच्यामध्ये माहिती निघून जाते. बिकॉज रॅम ही अस्थिर मेमरी आहे. कोणती मेमरी आहे? अस्थिर, ज्याला आपण तात्पुरती मेमरी आपण म्हणता. तर याचं उत्तर हे आहे. एका संस्थेच्या लॅन अनेक वैयक्तिक संगणकाला उच्च गती लेझर प्रिंटर फाईल सर्व्हर समावेश असतो. लॅन इंटरनेटचा वापर करते. संस्थेला त्याच्या लॅन व इतर गेटवे जोडण्याचे सर्वात संभाव्य कारण काय असू शकते? असा हा प्रश्न आहे. बघा, प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप लांबलचक आहे. आपल्याला थोडासा माहिती वाचून दाखवतो, परत लक्ष द्या. एका संस्थेचा लॅन अनेक वैयक्तिक संगणक व उच्च गती लेझर प्रिंटर फाईल सर्व्हरचा समावेश असतो. तर एका संस्थेमध्ये लॅन नेटवर्क असतात. आता आपल्या इथं आपण जे वापरलेलं नेटवर्क आहे लॅन नेटवर्क आहे, ज्याला आपण लोकल एरिया नेटवर्क म्हणतात. लॅनचं फुल फॉर्म काय होते? लोकल एरिया नेटवर्क. तर यामध्ये आपण अनेक संगणक एकमेकाला जोडू शकता, ज्यामध्ये उच्च गतीचे प्रिंटर फाईल सर्व्हर या सगळ्यांचा समावेश होतो. तर लॅन नेटवर्क हे इंटरनेटचा वापर केला असतो. लॅन नेटवर्कमध्ये इंटरनेटचा वापर केला गेलेला असतो. तर संस्थेला लॅन नेटवर्कमध्ये गेटवे जोडण्यासाठी सर्वात संभाव्य कारण काय असू शकते? तर ते इतर नेटवर्कशी जोडण्यासाठी आहे. तर इतर लॅन किंवा नेटवर्कशी जोडण्यासाठी आहे. याचं उत्तर हे आहे. हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या वेबसाईटना काय म्हणतात? हा पण प्रश्न 100% परीक्षेत येऊ शकतो. कीवर्डच्या मदतीने डेटा शोधण्यासाठी मदत करणाऱ्या सर्च वेबसाईटला काय म्हणतात? तर सर्च इंजिन्स असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सर्च इंजिन्स. हाचं उत्तर बरोबर आहे, सर्च इंजिन्स. हा प्रश्न एक्झामला येऊ शकतो, लक्षात ठेवा. हे पण महत्त्वाचे. डॅडॅश सोडून सर्व मोडेमचे प्रकार आहेत. मोडेम ज्याला मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर म्हणतात. तर मोडेम हे इंटरनल मोडेम असतात, एक्सटर्नल मोडेम असतात, वायरलेस मोडेम असतात. तिन्ही प्रकारचे मोडेम आपल्या कम्प्युटरमध्ये आपण वापरता, यूज करता. इंटरनल मोडेम हे कम्प्युटरच्या आत असते, जे आपल्याला समोर दिसत आपण त्याला काढता येत नाही, ते संगणकाच्या आत असते. एक्सटर्नल मोडेम म्हणजे बाहेर असते. आता आपल्याकडे बाहेर डब्बा ठेवलेला आहे पांढरा, तो एक्सटर्नल मोडेम आहे, जिथून आपल्या सगळं इंटरनेट कनेक्टेड आपल्या सगळ्या कम्प्युटरला इंटरनेट जाते. आणि वायरलेस मोडेम जे आहे, जे आत्ता आपल्या मोबाईलमध्ये आपण वापरता, बिनतारी ज्याला आपण म्हणता, मोबाईलमध्ये आपण जे इंटरनेट यूज करता त्याला कोणतं केबल लावलेलं नसते, त्याच्यामध्ये आपण वायफाय टेक्नॉलॉजीचा वापर करता, ज्याला आपण वायरलेस म्हणता, है ना. तर अशा प्रकारचं नेटवर्क होते. पण PDA नावाचं नेटवर्क नसते. तर हे सोडून PDA सोडून सर्व मोडेमचे प्रकार आहेत. तर इंटरनल मोडेम असते, एक्सटर्नल मोडेम असते, आणि वायरलेस मोडेम असते. पण PDA मोडेम हा प्रकार नाही. याचं उत्तर हे आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो आणि तुम्हाला ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. असं खालील परिस्थितीचे विश्लेषण करा. एका कंपनीच्या नेटवर्कमध्ये प्रत्येक डिव्हाइस दोन इतर डिव्हाइसला बंद लूपमध्ये जोडलेले असतात. जर हे डिव्हाइस अयशस्वी झाले तर संदेश अद्याप लूपमध्ये पास केला जाऊ शकतो. हे कोणत्या नेटवर्क टोपोलॉजीने वर्णन केले जाऊ शकते? म्हणजे एक संगणक दुसऱ्या संगणकाला जोडले गेलेले असते. असं कोणतं टेक्नॉलॉजी नेटवर्क आहे जे एक संगणक दुसऱ्या एका संगणकाला, दुसरं एक संगणक तिसऱ्या एका संगणकाला असं जोडलेले असते? हे कोणत्या नेटवर्कमध्ये होते? तर हे सगळे रिंग नेटवर्कमध्ये होते. कोणत्या नेटवर्कमध्ये होते? रिंग. असा प्रश्न आला तर आपल्याला समजायला पाहिजे. डॅडॅश हे प्रोग्राम लिहिलेल्या कम्प्युटर समजतील व प्रोसेस करू शकेल अशा प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शनमध्ये रूपांतर करते. तर कम्प्युटरमध्ये लँग्वेज ट्रान्सलेटर नावाचे प्रोग्राम असतात. लँग्वेज ट्रान्सलेटर हे काय काम करतात? माणसाची माहिती संगणकाच्या कम्प्युटरमध्ये, म्हणजे संगणकाला जी भाषा येते त्या भाषेमध्ये कन्वर्ट करतात आणि संगणकाने प्रक्रिया केल्यानंतर परत माणसाला समजेल अशा भाषेतच रूपांतरित करून दाखवण्याचं काम लँग्वेज ट्रान्सलेटर नावाचे प्रोग्राम करतात. तर लँग्वेज ट्रान्सलेटर प्रोग्राम हे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये माहिती ट्रान्सलेशन करण्याचं काम करतात. याचं उत्तर लँग्वेज ट्रान्सलेटर आहे. तर विश्वविद्यालयामध्ये परिसरामध्ये एक नेटवर्क योजना तयार करा ज्यामध्ये मध्यवर्ती नियंत्रण बिंदू व सोपी समस्या निवारण आवश्यक आहे. कोणती टोपोलॉजी याला पूर्ण करेल? तर याच्यामध्ये आहे
तर ते आहे स्टार नेटवर्क ही टोपोलॉजी असते, त्यामध्ये त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर एवढे मी प्रश्न सांगितले तुम्हाला. हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला व्हॉट्सअपला ग्रुपला टाकेल, शेअर करून घ्या.